SN ग्रुप दारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देणारी स्पर्धा स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या भव्य दिव्य रंगतदार स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। क्वार्टर फायनलचा सामना रंगताना दिसतोय। स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे दारावे वर्सेस नवसाती दिवा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना टॉस जिंकून सचिन नाईक याने निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि 4 ओव्हरचा सामना आहे। या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्या जोडीने 81 धावांची नाबाद भागीदारी केली, स्ट्राइक एंडवर ओमी प्रकाश किणी आणि नॉन स्ट्राइक एंडवर गिरीश सावंत पाहायला मिळतोय। ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल, धावा कराव्या लागतील। तर मॅचला होते सुरुवात। पहिलाच बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता। क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग होतीये। दादाराव आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे, सिंगलने आपलं खातं उघडलंय ओमी केणेने आणि विकी पंढरीनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। षटक क्रमांक पहिलं दारावे एक्सप्रेस म्हणून ओळखले जातोय। याच मैदानापासून सुरुवात केली, बघता बघता दारावे गाव, दाराव्यानंतर नवी मुंबई आणि नवी मुंबई नंतर मात्र आखाती देशामध्ये जाण्याचा कारनामा करणारा असताना मात्र गिरीश सावंत या मैदानामध्ये बरसत असताना पहिलाच बॉल फेस करत असताना मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा क्रॅकिंग षटकार। गिरीश सावंतच्या बॅटमधून षटकार आलाय। इथे वेगवान चेंडू पडल्यानंतर बॉल स्किड झालाय। बॉल आणि बॅटचं कुठलंही ताळमेळ नाहीये। कमबॅक केलाय विकी भोईर, हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये। कमबॅक कसं करावं, अनेक स्पर्धेमध्ये ज्याच्या वेगाने अनेक बॅट्समनला अगदी मोहित केले, पण यावेळेस मोहित केले गिरीश सावंतने। फ्लिक ऑफ द रिस्ट ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पुन्हा एकदा पाहू शकाल। काय शॉट लगावलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट असं म्हटलं जातं। जिसके पास कलाई है उसके पास रौनक की मलाई है। गिरीश सावंतच्या बॅटमधून येतोय दुसरा अफलातून षटकार। गिरीश सावंतच्या बॅटमधून षटकार आलाय। टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर। सुपर बॅटिंग, विकी भोईरवर आक्रमण केलं जात आहे। अकुटप्प्याचा बॉल, इथे स्पायसी बाउन्सर, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली। या टेनिस बॉलच्या रबर बॉलने मात्र या बॉलचा स्मेल झोंबून गेलाय गिरीश सावंतला। यावेळेस देखील बॅटची एज, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, सिंगल मिळते। षटक क्रमांक संपले गेले पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 14 धावा विकी भोईरने खर्च केल्यात। खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल नवसाती दिवा टीमची। पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये काय घडतंय। षटक क्रमांक पहिलं संपलं गेले, 14 धावा बिनगडी बाद। पहिल्या षटकामध्ये विकी भोईरच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च झाल्यात। 2 षटकार गिरीश सावंतच्या बॅटमधून चांगल्या रिदम मध्ये आहे, आज चांगल्या ढंगामध्ये आहे, चांगल्या रंगामध्ये आहे। पहिल्या मॅच मध्ये 57 धावांची विस्फोटक फलंदाजी, मॅन ऑफ द मॅच ठरला होता। आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय।
धीरज अभिमन्यू भोईर, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर 360. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवत असताना आपल्या टीमचा एक हुकमी एक्का गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. डेड बॉल घोषित केला जातोय. रणवीमध्ये अडथळा येतोय. रबर बॉल स्पर्धेमध्ये सर्रास आपण अशा गोष्टी पाहतोय, कारण की आजूबाजूला चिखल असतं, ग्रिप करणं कठीण जातं. त्यामुळेच रबर बॉलचा एक थ्रिल, एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागतं, चाणाक्ष राहावं लागतं. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. मागच्या मॅच प्रमाणे या मॅचची देखील सुरुवात ओमी केणीची काहीशी खडतड राहिली. पहिलाच बॉल फेस करत असताना, दुसरा बॉल फेस करत असताना मग टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. अखो टप्प्याचा बॉल इथे ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेलाय. अंपायर तानाजी भोईर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. धीरज भोईर वर्सेस ओमी केणी, दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला तर चेंडू समोरच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. खूप चांगलं बॅकअप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं, सोहेल नाईक पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला झेल पकडला होता. सोहेल नाईकने सुशांत नाईक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं याच खेळाडूला. एका धावाला टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा. षटक क्रमांक दुसरं. इथे देखील ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. एक चांगली रणनीती आखली जाते धीरज भोईरच्या माध्यमातून, कारण की ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. एक चांगल्या माइंडसेटने गोलंदाजी करतोय, एक चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. म्हणूनच बॅट्समनला कुठलाही रूम आणि कुठलीही मोठे फटके खेळण्याची संधी न मिळावे यासाठी प्रयत्न केला जातोय. यावेळेस बॉल अगदी स्लॉट मधून फेकून दिलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. गिरीश सावंतच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. षटकार. चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 ऑन अ स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी वेगवान चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेट रेझर मध्ये चेंडू जाईल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट ओमीने दाखवलाय, तिथेच परत पाठवलाय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक धीरज भोईरचं पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ धीरज भोईरचा सातत्याने राहिलाय. 360 म्हणून ज्याला संबोधलं जातं. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब वापसी. कमबॅक केलाय. हा खेळाडू सहजासहजी हार मानणारा नाही, पण चेंडू पाहू शकाल ओमी केणीला देखील अचंबित केलंय या चेंडूने. चांगली गोलंदाजी, शिस्तबद्ध आणि नियंत्रणबद्ध. खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा लगत जाईल असताना मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावाने षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया या धावा कुठपर्यंत पोहोचल्या जातील आणि किती टार्गेट उभं केलं जाईल 9-7 देवा टीमच्या माध्यमातून. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. चा खेळ संपलाय. बिनगडी बाद 26 धावा. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते, पण धावा कराव्या लागतील.
किमान 60+ धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर या टीमचा नायक सचिन हिराजी नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन जॅक केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि खूप चांगला झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षक तौफिक शेखच्या माध्यमातून. गिरीश सावंतचा खेळ संपलाय. पहिला धक्का लागतोय नवसाते दिवा टीमला. फलंदाज बाद. देखील आगमन झालं. वेलकम सिद्धेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. याच टीमचा एक प्रतिनिधी आहे, पण पावसाळी स्पर्धा फार कमी वेळात त्याला पाहायला मिळतं. आज मुख्य व्यासपीठावर देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिला धक्का लागतोय टीम नवसाते दिवा संघाला. सचिन नाईकला मिळते पहिली सफलता, टीमला मिळते पहिली सफलता. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. नवीन बॅटर साहिल स्वप्नील नाईक फलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने देखील पहिल्या दिवशी अगदी 19 बॉलमध्ये 74 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं होतं या स्पर्धेमध्ये तो खेळाडू साहिल नाईक. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, यंगस्टर खेळाडू आहे. खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला साहिल नाईकचा पाहायला मिळतोय नवसाते दिवा टीमसाठी. सचिन नाईक पहिलाच बॉल उडवलाय, टॉप एज लागले, चेंडू हवेत, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. ज्या धावा बरसत होत्या, ज्या धावा वेगाने वाहत होत्या, त्या धावा थांबवण्यामध्ये सचिन नाईक याची विशेष भूमिका राहिली. नेहमीच या खेळाडूने टीमला अडचण असते, टीमला गरज असते त्यावेळेस खेळ केला. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बाबासाहेब पुन्हा एकदा येतील, वेगाने फेकी करतील, तोपर्यंत सिंगल मिळते. खूप चांगला क्षेत्ररक्षण आहे. बाबासाहेब असेल, त्याचबरोबर तौफिक असेल, असे हे क्षेत्ररक्षक आहेत जे बॅटिंग करत नाही. दादाराव, माफ करा, दादाराव हा खेळाडू देखील पाहायला मिळते. तौफिक शेख सारखा खेळाडू असेल, तो देखील बॅटिंग करत नाही, पण आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना नेहमीच पाहायला मिळतात. म्हणूनच या धारावी टीमसाठी फिल्डिंग डिपार्टमेंट देखील इम्पॉर्टंट पार्ट आहे. पहिलाच बॉल सचिन नाईकचा फेस करत असताना ओमी केणी प्रयत्न करतोय, फक्त सिंगल मिळते. पण या षटकामध्ये कुठेतरी धारावी टीमने वापसी केली आहे. या षटकामध्ये कुठेतरी सचिन नाईकने कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झालाय. या टीमला उभं केलं. अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात केली, बघता बघता अंडरआर्म क्रिकेटपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आठवते नवी मुंबई प्रीमियर लीगचा पहिला हंगाम, त्यामध्ये सचिन नाईकचं जे फायनलचा परफॉर्मन्स होता, तिथून मात्र खऱ्या अर्थानं सचिन नाईक हा प्रकाश झोतात आला आणि त्या खेळाडूने तेव्हापासून आजपर्यंत कधीही मागे वळून पाहिलं नाही. इतका चांगला खेळ या सचिन हिराजी नाईकचा राहिलाय. ह्यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आज कुठेतरी स्ट्रगल होतोय, संघर्ष होतोय. प्रत्येक दिवस हा खेळाडूचा एक नवीन दिवस असतं आणि या नवीन दिवसामध्ये नवीन सुरुवात करावी लागते. ओमी केणी जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये फक्त 7 धावा करू शकलाय. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. शेवटचा बॉल आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन नाईक पुन्हा एकदा येतोय. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केले सचिन नाईकने. अप्रतिम गोलंदाजी. इथे बॅटची एज फ्लाय स्लिपमध्ये फ्लाय होईल, फक्त सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 32 धावा. या षटकामध्ये सचिन नाईकने इम्पॉर्टंट रोल प्ले केला. ज्या सचिन नाईकला गरज होती आपल्या टीमला कमबॅक करून देण्याची, ती कमबॅक करून दिलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. बघूया या अखेरच्या षटकामध्ये किती धावा इथे केल्या जातील. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
एक चांगली मैफिल आणि आज संपूर्ण दिवसामध्ये ज्या पद्धतीने नंदेश जोशी याने गीत लगवली आणि मनोज देखील त्याच पद्धतीचे काम करत असताना महत्त्वाची भूमिका आहे डीजे मास्टरची. साऊंड क्वालिटी आणि साऊंड सिस्टीम. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर दीपक ठाकूर येतोय. या टीमचा की गोलंदाज आहे, या टीमचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. बघा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. सध्याच्या घडीला अनेक स्पर्धेमध्ये मागणीचा एक चॅनल आहे. चला बॅक टू क्रिकेट. 32 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक अखेरचं साहिल नाईक स्ट्राईक एंडवर आहे. दीपक ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच झाली आहे, ड्रॉप. ओमी केणी स्वतःवर स्ट्राईक ठेवतोय. या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल त्याकडे लक्ष असेल. या 5 बॉलमध्ये कमीत कमी 3 मोठे हिट करावे लागतील जेणेकरून 50 धावा होतील, 50+ धावा होतील. त्यासाठी कानमंत्र देत असताना विकी भोईर थोडीशी चर्चा केली जाते दीपक ठाकूरच्या बरोबर की ओमी केणी अगेन्स्ट कशी गोलंदाजी करावी. कारण की त्याचा रेंज, त्याचा रिदम, त्याची खेळण्याची स्टाईल या सगळ्याचा अभ्यास एखाद्या व्यावसायिक खेळाडूने केलाच असतो. महत्त्वाची भूमिका असेल. शेवटचे 5 बॉल, टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 5 बॉलमध्ये चांगले हिट करावे लागतील ओमी केणीला. पहिलाच बॉल, इथे बॅटची स्लाइस, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपिंग विकी भोईर इथे टाळ्या देत असताना या बॉलवर ज्या पद्धतीने गेम प्लॅन सुरू आहे त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ओमी केणीच्या अगेन्स्ट. ऑफ स्टंपवर हा एक चांगला पर्याय असेल. ओमी केणी स्ट्राईक एंडवर आहे. आकोटप्याचा बॉल आणि फेकून दिलाय. वाट पाहिली, आता वाट लावायची वेळ आहे आणि ओमी केणीच्या बॅट मधून अखेरी संघर्षाची लढाई लढत असताना संघर्षाचा षटकार येतोय. षटकार गेला होता. अगदी लेंथ बॉल, त्यामुळेच इथे कुठेतरी चांगल्या प्लॅनने या उर्वरित 3 बॉल पिचिंग करावी लागेल. दीपक ठाकूर हा कटर बॉलर आहे, पण पाऊस ज्यावेळेस पडतो, खेळपट्टी ओली होते, त्यावेळेस बॉल कट होणं कठीण जाईल. ओमी केणीच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 50+ धावा. मॅचमध्ये मजा येईल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. ओमी केणी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. इथे अपस्टंपवर मारा ठेवला गेला. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 41, 41 आकड्यावर. 41 धावा. गिरीश सामंत परतल्यानंतर थोडीशी अडचणीमध्ये टीम आली होती, पण इथे कुठेतरी त्याचा भरपाई करावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असताना शेवटच्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल दीपक ठाकूरच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग होईल, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. प्रयत्न चांगला केला होता तौसिफने. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 आकड्यावर. 42 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली रणनीती, कौतुक करावं लागेल दीपक ठाकूरचं. भले भले गोलंदाज ज्यावेळेस अडचणीत सापडतात, पण दीपक ठाकूर हा मात्र चांगली गोलंदाजी करतोय. काय गेम प्लॅन केलाय. ओमी केणी अगेन्स्ट इथे चांगला खेळ करत असताना एकच षटकार या षटकामध्ये लगवला गेलाय. अगदी 5 बॉल होते ओमी केणीकडे.
पण आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू सीमा पार आहे. ओमीच्या बॅटमधून येतोय षटकार. अखेर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना नौसाद दिवा टीमने. तर पाहूया या 50 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल टीम धारावी संघाकडून आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जाईल. 13 बॉलमध्ये 23 धावांची एक झुंजावत खेळी करून नाबाद राहिला ओमी केणी आणि या सामन्यामध्ये टीम 50 वर मजल मारली. 50 धावा 24 बॉलमध्ये करायचे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. SN ग्रुप धारावी गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या रबर बॉल क्रीडा स्पर्धेचं आहे दमदार आयोजन. मॅच आपल्यासमोर रंगली जाते. स्वर्गीय अनंत म्हात्रे धारावी वर्सेस नौसाथी दिवा. बॅटिंग करत असताना नौसाथी दिवा टीमने उभारल्यात 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि बॅटिंगसाठी धारावी टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना होत असताना पाहायला मिळते. विकी पंढरीनाथ भोईर आणि विशाल भोईर हे 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. 50 धावा डिफेंड करण्यासाठी एक चांगलं षटक हाताळावं लागेल. एक चांगला स्पेल हाताळावा लागेल नौसाथी दिवा टीमला. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर धारावी टीमकडे विकी भोईर, विशाल भोईर आहे. त्याचबरोबर धीरज भोईर, सचिन नाईक, कामेश नाईक ही एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. तरी आज भावेश नाईक हा खेळाडू उपलब्ध नाहीये. तर पहिलं षटक हाताळत असताना साहिल नाईक
रोनित या मॅचमध्ये अवेलेबल नाही आहे, कारण की मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी रोनित मडवीने केली होती, पण थोडीशी इंजरी झाली होती, त्यामुळेच एक गोलंदाजची कमतरता जाणवेल. अंपायर लेट्स प्लेचा इशारा केला जातोय. मॅचला होईल सुरुवात. एशियांना अगदी चिटकून ओमी किणी पाहायला मिळतील आणि साहिल नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सेकंडवर विक्की पंढरनाथ भोईर. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. चांगला चेंडू पाहायला मिळते. साहिल नाईक इम्प्रेस केले आज. सगळ्याच मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली साहिल नाईकने. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी केले. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक येईल त्याच्या अगदी आव्याकाबाहेर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. विक्की भोईरच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. विक्की भोईर गोलंदाजीसाठी अव्वल दर्जाचा खेळ सातत्याने खेळलाय आणि आता मात्र ओपनिंग म्हणून आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना यावेळेस फटका पाहू शकाल. अगदी चाबूक स्ट्रोक. विक्की भोईरचा धमाका. विक्की भोईरचा तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 50 धावांचा पाठलाग करत असताना विक्की भोईरने सुरुवात दमदार केली. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. त्याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट देखील चांगला होते. सुरुवात दमदार झाली आहे धारावी टीमची विक्की भोईरच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. अगेन जाऊसाती दिवा. इथे अखूट टप्प्याचा बॉल आहे. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अगदी टाळ्यांचा गजर होत असताना डगआउटमध्ये. यानंतर लगेचच सेमीफायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. ऐरोली कोलीवाडा टीम वर्सेस या संघातून जो संघ जिंकेल. इथे टॉप एज लागले. संधी आहे त्याखाली भूषण. खूप चांगला झेल पकडला जातोय. विक्की भोईरला परतावा लागेल. अगदी स्वतःवर नाराज होत असताना पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज विक्की भोईर परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. विक्की भोईर परतलाय. आपल्या टीमसाठी 10 धावांचं योगदान करून 1 गडी बाद 11 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये धीरज अभिमन्यू भोईर फलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटची एज लागली होती. फ्लाय स्लिप पैनात नव्हती, त्यामुळेच ही कॅच कॅरी होऊ शकली नाही. मात्र सिंगल जरूर मिळेल. बघा बॅटची एज लागली होती. विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून चेंडू फरार होईल. सिंगल मिळते. एक विकेट फार महत्वाची आहे. 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत साहिल नाईकने. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 बॉलचा केस संपलाय. बघा तिन्ही जे खेळाडू आहेत, दोन्ही ओपनिंग पेअर जी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट घालून परिधान करते. येथे चांगला फटका आहे. बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच. या स्ट्रोकचे हे आहेत सरपंच. नाव आहे धीरज भोईरच्या. बॅट मधून येतोय बॅकफुट पंच. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर.
सुंदर सुरुवात झाली. धीरज भोईरचा बॅकफूट पंच पाहिला. बॅकवेट पॉइंटला क्लिअर करणारा षटकार. टीमला पोचून दिले 18 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पाटील येतोय. समोर विशाल भोईर. अखूट टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल, अगदी खराब चेंडू. चेंडू विकेट कडे थोडीशी फंबलिंग होते तोपर्यंत सिंगल मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 30 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 18 बॉल 30 धावा. इथे मोठा फटका अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा भरपूर गॅप पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होती. फ्लिक केलाय, चेंडू हवेत आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू बाउन्स होईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं इथे सुरू असताना टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. वास्तविक हव्या तशा धावा झाल्या नाही. 60+ धावा अपेक्षित होत्या या मॅचमध्ये, पण गिरीश सावंत परतल्यानंतर कुठेतरी संयमाचं क्रिकेट खेळलं गेलं. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड ते चेंडू पडेल तोपर्यंत जाईल चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. जशी सुरुवात झाली होती टीम नवसाथी संघाची, त्याचप्रमाणे सुरुवात झाली आहे धारावी टीमची देखील. अशी स्थिती होती. थोडीशी चर्चा केली जाते, थोडासा बॉलची पाहणी केली जाते. प्रत्येक मॅच फार इम्पॉर्टंट असेल. ऐरोली टीम देखील सज्ज होईल सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी. इथे मोठा फटका लगावला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. अजूनही 26 धावा करायचे आहेत. 26 धावा, 14 बॉलचा खेळ बाकी आहे. अकोट टप्प्याचा बॉल, चांगला स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेलला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून, कुंदनच्या माध्यमातून. आणि हा झेल फार इम्पॉर्टंट होता. फलंदाज विशाल भोईरला परतावा लागेल. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी मिड विकेट रिजन मध्ये. सोपा झेल, फलंदाज बाद. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावर. 24 धावा धावफल करायला लागले, माफ करा. 24 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, सचिन हिराजी नाईक. क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव, ग्रामीण क्रिकेटचा एक दादा संघ म्हणून गणला जातो धारावी टीम. आणि आल्या मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉलचा सामना बाकी आहे. 12 बॉल मध्ये करायचे 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. बघूया या मॅच कुठल्या दिशेने जाईल, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत.
पहिलाच बॉल धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय, अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. धीरज अभिमन्यू भोईर या मैदानामध्ये बरसत असताना षटकार. हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है धीरज भोईरच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली आहे. तानाजी भोईर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 31, 31 या आकड्यावर. 19 धावा अजूनही करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मिस्टर 360 आज पहिलीच मॅच खेळत असताना निर्धाव षटक हाताळलं धीरज भोईरने. काय गोलंदाजी केली यावेळी. ऑन दी अप खेळलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी चुकीचा फटका खेळल्याने सीमा लगत हा झेल पकडला जातोय. धीरज भोईरच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. एक मोठी विकेट प्राप्त झाली नवसाती दिवा टीमला. आता मात्र टीम कमबॅक करेल की काय या दिशेने जात असताना इम्पॉर्टंट विकेट. धीरज भोईर बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. अगदी अखूट टप्प्याच्या बॉलला थ्रू द कव्हर मारण्याचा प्रयत्न केला होता धीरज भोईरने, पण अपयशी ठरला. कव्हर रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला. मॅच मध्ये कमबॅक केला जाईल की काय. नवीन फलंदाज कामेश नाईक फलंदाजीसाठी आलाय. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडू मिस झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 3 डॉट बॉल पाहायला मिळतील. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे तब्बल 19 धावा. मॅच मध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण ठरतं. अखूट टप्प्याचा बॉल खराब स्ट्रोक लगावला जातोय. अक्षय पाटील त्या खाली येईल. कॅच फार इम्पॉर्टंट असेल. कॅच होईल ड्रॉप आणि एक धाव मात्र जरूर मिळेल. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट आहे. कॅच ड्रॉप झाली आहे की मॅच ड्रॉप झाली आहे मात्र सिंगल जरूर मिळेल. पण कौतुक करावं लागेल हर्षलचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये करायचे 18 धावा. मॅच होती कुठे, मॅच चाली कुठे, हे आहे क्रिकेट. शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. सचिन नाईकने आपल्या कडे स्ट्राईक रोखून धरली आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. इथे रणबीमध्ये अडथळा येतोय. रेड बॉलची घोषणा केली जाते. चांगलं कमबॅक, चांगली वापसी पाहायला मिळते हर्षलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाजबाब स्ट्रोक. सचिन हिराजी नाईकचा ब्रँड या स्ट्रोकवर दाखवलाय. सीमा रेषे पलीकडे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी स्लॉट मध्ये सीमा रेषे पलीकडे क्रिकेटच्या मैदानापासून फुटबॉलच्या मैदानापासून प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
इम्पॉर्टंट षटकार होता, किती महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकेल तो थेट पोचेल सेमीफायनल मध्ये. आता सिक्वेशन जर पाहिलं तर इक्वेशन जाऊन पोचले 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 12 धावा. कामेश नाईक जो स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये, स्ट्राईक रोटेट करावी लागेल. स्वतः ओमी केणीने आपल्या हाती चेंडू घेतलाय, स्वतःवर विश्वास दाखवलाय. अतिरिक्त गोलंदाज नाही त्यामुळेच ही कमतरता नक्कीच जाणवेल. पण अखेरच्या षटकामध्ये 12 धावा डिफेंड करणं, घरच्या मैदानावर अगेन्स्ट जारावे तर हे देखील फार जिगरबाज खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कामेश नाईक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. पहिला बॉल रिलीज करण्यापूर्वी गोलंदाज तिकडे थांबतोय. टेन्शनचं वातावरण असेल दोन्ही डगआउट मध्ये. महत्वाचा सामना आहे, दोन्ही मातबर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिला बॉल अगदी डॉट बॉलची सांगता होतीये. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे सचिन नाईकने, कारण की आतापर्यंत कामेश नाईकने 3 बॉलचा सामना केलाय, फक्त 1 धाव त्याच्या बॅट मधून आलेत. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. इम्पॉर्टंट मॅच आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, स्ट्रोक चांगला लगवला जातोय, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. फेकी चांगली आहे, स्ट्राईक रोटेट केली जाते. आता समीकरण आलंय 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पराभवाने माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. जोपर्यंत शेवटचे पर्याय बंद होत नाही तोपर्यंत सामना सोडणार नाही, असा धाडस घेऊन हे दोन्ही संघ मैदानामध्ये. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 11 धावा. सचिन हिराजी नाईक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. या टीमचा बॅकबोन, या टीमचा करता धरता. आणि यावेळेस मी या क्रिकेटला आणि या क्रिकेटचा एक मातबर खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली आणि या मॅच मध्ये नक्कीच मी या मॅच मध्ये सामना जिंकून देईल, इतका आत्मविश्वास सचिन नाईकच्या या बॅटिंगच्या परफॉर्मन्सने पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय, चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ बॅटिंग. हिरा हाचम सितारा मात्र आज ग्रामीण क्रिकेट मध्ये आपल्या नावाचा डंका पेटतोय. 3 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर धावा करायचे 5 धावा. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा हिट अपेक्षित असेल. सचिन नाईक या 3ही बॉल मध्ये आपल्या जवळ स्ट्राईक ठेवेल. 3 बॉलचा सामना करत असताना 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी हे 3 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. यावेळेस लाईन मिस केली आहे, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. आणि आता इक्वेशन जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. प्रेशर आहे. ओमी केणी जो प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सचिन नाईक जोपर्यंत या मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या टीमचा या मॅच वर ताबा आहे. इथे मात्र धाव कंप्लीट झाली. शरीराचा वेध घेतोय थोडासा, चेहऱ्यावर ब्रश झाला बॉल, फिंगर रोल केले होते सचिन नाईकने. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला, अपेक्षा केली नव्हती, मात्र 1 धाव मिळते. आता 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, म्हणूनच या 2 धावा कराव्या लागतील. कामेश नाईक हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. ह्या बॉलवर चांगला खेळ करावा लागेल. थोडीशी चर्चा केली जाते. खूप चांगली झुंज दिली आतापर्यंत या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा ओमी केणी. यावेळेस फटका चांगला आहे, मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना हा सामना दारावे टीमने आपल्या नावे केलाय. वेलप्लेट दारावे टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. हार्ड लक नवसाथे दिवा टीम. चला आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपल्या समोर रंगली जाईल, ती म्हणजेच ऐरोली कोलीवाडा वर्सेस दारावे हा संघ खेळताना दिसेल. जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये.
तर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर कॅप्टन सचिन हिराजी नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. आणि सामना किती षटकांचा असेल सचिन? 4 ओव्हरचा सामना असेल. सचिन नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड सचिन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सचिन नाईक सर्वात आधी आपण टॉस करणार आहोत. ऐरोली कोलीवाडा आपण मॅच समरी पाहू शकाल. नवसादी देवा टीमने बॅटिंग करत असताना 49 धावा उभारल्या. ओमी केणीच्या 13 बॉलमध्ये 23 धावा. गिरीश सावंतने चांगली बॅटिंग केली. 8 बॉलमध्ये 20 धावांचे योगदान